खंडच्या विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 20, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 20, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। प्रभारी मंत्री। अध्यक्ष महोदय 2004 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे नंतर आता भुजबळांकडून बोलू देण्याची विनंती करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी भाषण केल्यानंतर मला देखील बोलू द्या अशी विनंती आता भुजबळ 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। ठीक आहे, भुजबळ साहेब 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण बहुमत म्हटलंय पण त्यांचंही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं। विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे, खरं तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती, आमच्या सर्वांची भूमिका होती, त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता। त्यामुळे बहुमत म्हणू नका, याला एकमत म्हणा, आमची त्याला तयारी आहे। काय नाही अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मध्ये मानू द्या ना, आता झालं ना, त्याला बोलू द्या ना। आता तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे, तुम्ही एकमत सांगितलं, आता मला घोषणा करू दे ना एकमताची। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो। चला पुढे, नाही झालं ना, आता पुढे जाऊ। ठीक आहे, आपण बसून घ्या, भुजबळ साहेब बसून घ्या। भुजबळ साहेब तुम्हाला बोलायचं आहे ना, बसून घ्या, त्यानंतर बोला, मला बोलू दे, मग आपण बसा, बोला बसा। बघा, सहसा आपण शोक प्रस्ताव बैठकीच्या शेवटी घेतो, परंतु हे विधेयक आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांना वरच्या सभागृहातही मांडायचं आहे, आणि शोक प्रस्तावाच्या वेळी त्यांनी उपस्थित राहणं पण अपेक्षित आहे। त्यामुळे मी पहिली शोक प्रस्ताव घेणार आणि त्यानंतर उर्वरित कामकाज आपण घेऊ। शोक प्रस्ताव द्या, थांबा, शोक प्रस्ताव नंतर। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। श्री अनिल कलजेराव बाबर, विधानसभा सदस्य, श्रीमती रजनी शंकरराव सातव, माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री वल्लभ दत्तात्रय बेनके, शरद रामगोंडा पाटील, मधुकर तुळशीराम बेदरकर व श्री श्रीकांत कृष्णाजी सरमळकर, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते। कैलासवासी अनिल कलजेराव बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1950 रोजी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे झाला। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते। कैलासवासी बाबर यांनी जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्था व मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून कार्य केले होते। त्यांनी रयत शिक्षण संस्था तसेच शिक्षण सहाय्यक मंडळाचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अखेर मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे।